या वचनामध्ये ज्या प्रकारे लिहिलेलं आहे, पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. हालेलुया. या वचनामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की एक महत्त्वपूर्ण गोष्ट प्रियानो या वचनामध्ये सांगितलेली आहे की पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्य, कोणाची कृत्य? सैतानाची कृत्य म्हणजे सैतानाची कृत्य म्हणजे सैतानाचे काम. हालेलुया. आज प्रियानो आम्ही बघणार आहोत की सैतान कशा प्रकारेने वेगवेगळ्या प्रकारे प्रियानो आमच्या जीवनामध्ये त्याचं काम करतो, कशा प्रकारे प्रियानो तो आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही बघतो की त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कामं प्रियानो बायबलमध्ये दिलेली आहे. आणि आम्ही बघतो की सुरुवातीपासून उत्पत्तीपासून प्रियानो तो त्याचं काम करत आलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. प्रारंभापासून म्हणजे उत्पत्तीपासून. हालेलुया. उत्पत्तीपासून तो काय करत आहे? पाप करत आहे. आणि त्याच गोष्टी तो आम्हाला पण शिकवतो, है की नाही? तो सुरुवातीपासून त्याने परमेश्वराच्या विरोधात पाप केलं प्रियानो, आणि त्याची इच्छा आहे की प्रियानो आम्ही देखील त्याच्यासारखं पाप करावं. परंतु जो पापापासून दूर राहतो, आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र राखतो प्रियानो, तो कोणाचा आहे? देवाचा आहे. पण जो पाप करतो, हालेलुया, जो पाप करतो प्रियानो तो कोणाचा आहे? सैतानाचा आहे. आणि आज प्रियानो आम्ही प्रियानो या वचनातून जी सैतानाची कृत्य आहे किंवा तो काय काय करतो प्रियानो ह्या गोष्टीला आज आम्ही पाहणार आहोत. कारण या वचनामध्ये लिहिलेलं आहे की सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. हालेलुया. माझ्या प्रियानो देवाचा पुत्र कशासाठी प्रगट झाला? सैतानाची कृत्य म्हणजे सैतान कृत्य करतो, कामं करतो. हालेलुया. आणि आज प्रियानो त्याचीच कामं आम्ही बघणार आहोत की तो कशा प्रकारे काम करतो. आणि हे कामं प्रियानो त्याने प्रारंभीपासून केले, ज्या प्रकारे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्ती 3 आणि 4 मध्ये सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. या वचनामध्ये प्रियानो ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. आम्ही बघतो की जो सैतान आहे प्रियानो त्याचा नावामध्ये एक नाव आहे सर्प, किंवा त्याला जुनाट साप म्हणतात. आणखी काय काय म्हणतात त्याला सांगा बरं? सर्प म्हणतात सैतानाला. आणखी काय काय म्हणतात? लबाडीचा बाप. आणखी काय काय म्हणतात सांगा? फक्त सर्पच म्हणतात का? आणखी काय काय आहे? खोटारडा. आणखी सांगा. फक्त 2च नावाने सर्पाला ओळखलं जातं का? लुसिफर. आणखी आणखी काय? बस एवढेच नावं माहिती तुम्हाला सैतानाचे? बरं येशूचं नाव सांगा बरं. येशूला कुठले नाव दिले? इम्मान्युएल, तारणारा, उद्धारक, पापहरण करणारा, देवाचा कोकरा. आणखी पहाटेचा तेजस्वी तारा, है की नाही? सो प्रियानो जसे येशूचे नावं माहिती तसेच आम्हाला सर्पाची पण नावं माहिती पाहिजे बरं का. हालेलुया. सो प्रियानो सर्पाला बालजबूल म्हणतात, जुनाट सर्प म्हणतात, त्याला प्रियानो पहाटेचा तारा म्हणतात, जगाचा अधिपती त्याला म्हणतात, आणि लबाडाचा बाप देखील त्याला म्हणतात, लुसिफर म्हणतात. अजगर पण बायबलमध्ये त्याला म्हटलेलं आहे की नाही? जर तुम्ही वाचत असाल तर प्रियानो दियाबल, आम्ही बघतो की हे जे 7 अधिपती आहे नरकाचे त्यामधला एक दियाबल आहे. सो आम्ही बघितलेले प्रियानो नरकाच्या अधिपतींना आपण बघितलेलं आहे. सो प्रियानो मी बघतो की हे सर्व काय आहे? सैतानाचे नाव आहे. त्याला सर्प म्हणतात, त्याला धूर्त म्हणतात, त्याला लबाडीचा बाप म्हणतात, त्याला बालजबूल म्हणतात, त्याला जगाचा अधिपती म्हणतात, त्याला पापी पण म्हणतात. हालेलुया. आणि आम्ही बघतो प्रियानो की जो सर्प आहे, सर्पालाच काय म्हणतात? सैतान किंवा अजगर पण म्हणतात. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की सर्प स्त्रीला म्हणाला. सर्प स्त्रीला म्हणाला म्हणजे
सैतान स्त्रीला म्हणाला, कारण सैतानालाच सर्प म्हणतात, है की नाही. म्हणून प्रियानो, हे वचन समजण्यासाठी आम्हाला माहीत असायला पाहिजे की आणखी पण किती समानार्थी शब्द बायबलमध्ये येतात हे आम्हाला माहिती असलं तर प्रियानो अनेक गोष्टी आम्हाला समजतील. म्हणून प्रियानो, या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हा. माझ्या प्रियानो, तो सुरुवातीपासून काय करत आलेला आहे, तो आम्हाला अवज्ञेकडे घेऊन जाणार आहे. आम्ही परमेश्वराची आज्ञा मोडावी यासाठी प्रियानो तो सतत प्रयत्नशील असतो आणि हेच काम त्याने प्रियानो एदेन बागेपासून सुरू केलं. प्रियानो, आम्ही बघतो की त्याने ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलं की सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. सो प्रियानो, आम्ही बघतो की तो सैतान जो आहे तो आम्हाला अवज्ञेकडे नेतो. अवज्ञा म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करणं. परमेश्वराने सांगितलं होतं की बऱ्या वाईटाचं जे झाड आहे त्याचं फळ तुम्ही खाऊ नका, आणि सैतानाने ते सांगितलं की तुम्ही जर या झाडाचं फळ खाल तर तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ चांगले दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसी दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयताचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराचे पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. सो प्रियानो, या वचनामध्ये आम्ही बघतो की सैतान जो काम त्याने पहिलं जे काम केलं प्रियानो, ते काम केलं की परमेश्वराची आज्ञा त्यांनी मोडावी, म्हणून त्याने परमेश्वराच्या वचनामध्ये काय केलं, मिलावट केली. हालेलुया. सो सैतानाला प्रत्येक वचन ठाऊक आहे प्रियानो. येशूच्या परीक्षेच्या वेळेस आम्ही बघतो की सैतानाने सुद्धा येशू ख्रिस्ताला वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्स दिले, वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ दिले. आणि आम्ही बघतो प्रियानो, तो जो सैतान आहे प्रियानो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पालन करू इच्छितो प्रियानो, त्यावेळेस तो परमेश्वराच्या वचनामध्ये मिलावट करतो आणि प्रियानो ते मिलावट केलेलं वचन तो आमच्याकडे आणतो आणि त्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या आज्ञांचं उल्लंघन करतो. हालेलुया. सगळ्यात पहिलं काम त्याने काय केलं, मनुष्याला अवज्ञेकडे नेलं. हालेलुया. आज पण प्रियानो तो हेच काम करतो प्रियानो. ज्यावेळेस प्रियानो आम्ही परमेश्वराच्या आज्ञेमध्ये त्याच्या वचनामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो प्रियानो, तो आमच्याकडे येतो आणि वचनामध्ये आदला बदल करतो प्रियानो. असे काही शब्द त्याच्यामध्ये टाकतो की ते वचनाशी समरूप असतात. तुम्ही खसखस बघितली, माहिती ना सगळ्यांना. जी पॅकिंग खसखस असते ती ओरिजिनल असते, आणि जर तुम्ही प्रियानो सुट्टी खसखस जर बघितली तर त्याच्यामध्ये काय असतो, रवा असतो. बघितला तुम्ही रवा कसा आहे, पांढरा आहे, बारीक आहे आणि खसखशीशी मिळता जुळता आहे, पण त्याचा चव आकार सगळं वेगळं आहे. हालेलुया. प्रियानो, सैतानाला माहिती आहे की आम्हाला ज्यावेळेस प्रियानो तो मिलावट करून वचन देतो प्रियानो, त्याला माहिती आहे की ह्या वचनाशी समरूप काही आहे का, आणि तशाच प्रकारे प्रियानो तो मिलावट करतो आणि त्या गोष्टी आमच्याकडे आणतो. आणि ज्यावेळेस प्रियानो असं मिलावट केलेलं वचन प्रियानो आमच्याकडे येतं त्यावेळेस आमच्या विचारामध्ये फरक पडतो प्रियानो, आणि आम्ही वेगळा विचार करायला लागतो. हालेलुया. अगोदर आम्ही परमेश्वराच्या वचनानुसारच चालणारे लोक असतो, परंतु प्रियानो आम्ही बघतो की तो सैतान जो आहे तो परमेश्वराच्या शब्दामध्ये आदला बदल करतो, देवाच्या वचनामध्ये आदला बदल करतो. ज्या प्रकारे ह्या वचनामध्ये प्रियानो आम्ही बघतो की सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. हालेलुया. सो प्रियानो त्याच वचनाला तो घेतो, तसेच शब्द घेतो, थोडेसे वचनातले घेतो आणि काही त्याच्याकडचे टाकतो. हालेलुया. पण जर प्रियानो ओरिजिनल तुम्हाला माहित आहे, तुम्हाला ओरिजिनल माहित आहे की खसखस अशी असते, तिचा आकार असतो, तिचा कलर असा असतो, तर प्रियानो तुम्ही निश्चित ओळखणार की ह्यामध्ये भेसळ झालेली आहे आणि तुम्ही ती खसखस कधीच विकत घेणार नाही. हालेलुया. जर तुमच्याकडे वचन आहे, सैतान प्रियानो वेगवेगळे विचार तुमच्याकडे आणू द्या, वचनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दाची मिलावट करू द्या, परंतु बायबलचं सत्य वचन प्रियानो, ओरिजिनल वचन, मूळ वचन तुमच्याकडे आहे, तर सैतान तुम्हाला कदापिही फसवू शकत नाही.
कुठलाही प्रकारचं मिलावट वचन जरी तुमच्याकडे आलं प्रियानो, तुम्ही ओळखू शकता की हे वचन चुकीचं आहे, कारण बायबलमध्ये असं दिलंच नाही. जर आम्हाला खऱ्याची पारख आहे प्रियानो, जर ओरिजिनल आम्हाला माहित आहे, तर आम्ही मिलावट असणारं लगेच ओळखू प्रियानो. हालेलुया. सो ओरिजिनल काय आहे प्रियानो? देवाचं वचन आहे प्रियानो. सैतान कितीही चालाकीने कशाही प्रकारे मिलावट करू द्या, परंतु देवाचं वचन आमच्याकडे आहे, तर आम्ही कदापिही भुलवल्या जाणार नाही. आम्हाला ओळखता येईल प्रियानो. जरी प्रियानो एखादा व्यक्ती आम्हाला देवाच्या वचनातून सांगत आहे, परंतु जर तो चुकीचा सांगत असेल, वचनामध्ये वेगळं आहे, आणि तो व्यक्ती जर आम्हाला चुकीचं सांगत असेल, तर प्रियानो परमेश्वराचा आत्मा तुम्हाला लगेच सांगेल की हा जो शिकवतो आहे ते चुकीचं आहे, किंवा ही व्यक्ती जे बोलत आहे ते चुकीचं आहे, कारण वचनामध्ये तसं नाही. हालेलुया. सो प्रियानो सैतान जो आहे, आम्ही बघतो की तो देवाच्या वचनामध्ये अदला बदल करतो प्रियानो. त्या देवाच्या वचनाशी मिळते जुळते शब्द त्याच्यामध्ये ऍड करतो प्रियानो, आणि तो आमच्याकडे आणून देतो. आणि मग जेव्हा आम्ही ऐकतो प्रियानो, जसं हवेने त्याचं ऐकलं, जसं ती भुलवली गेली प्रियानो, तसं आम्ही पण भुलवल्या जातो. आमची दृष्टी कोण जो असतो तो बदलल्या जातो प्रियानो. तो फक्त प्रियानो विचार टाकण्याचे काम करतो प्रियानो. तो बाकी प्रियानो म्हणत नाही की आम्हाला तुम्ही जा ते फळ तोडून का, तो फक्त विचार बदलतो प्रियानो, नंतर आम्ही कृती करतो. म्हणून प्रियानो देवाचं योग्य वचन आमच्याकडे असणं गरजेचं आहे प्रियानो. कोणी जर आम्हाला प्रियानो अनेक प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी जर प्रियानो मिक्स करून सांगत असेल, तर आम्हाला ओळखता आलं पाहिजे की देवाच्या वचनामध्ये मिलावट आहे काय. जर प्रियानो तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे असाल, देवाचं वचन तुम्ही नियमित वाचन करणारे असाल, एखादा तज्ञ व्यक्ती जरी तुमच्या समोर आला, तर प्रियानो तुम्हाला ओळखता येईल ही व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे. हालेलुया. तुम्हाला लगेच पारख करता येईल प्रियानो. परमेश्वर तितकं ज्ञान तुम्हाला देईन, परंतु त्यासाठी प्रियानो तुम्हाला देवाच्या वचनाचा अभ्यास, देवाचं वचन परिपूर्णतेने माहीत असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ओळखू शकाल. तर सैतान इतका चालाक आहे प्रियानो, जसं खसखसीमध्ये रवा टाकतात तसं तो मिळत्या जुळत्या गोष्टी त्यामध्ये टाकतो प्रियानो, की नाही. त्याचा आकार छोटा असतो, कलर तसाच असतो, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. बघितले का तुम्ही? अशा अनेक गोष्टी असतात की त्या मिळत्या जुळत्या असतात प्रियानो. म्हणून ओळखा प्रियानो, कारण तो सैतान प्रियानो वचनामध्ये मिलावट करतो, वचनामध्ये अदला बदल करतो, आणि त्या गोष्टी आमच्या विचारामध्ये टाकतो. आणि त्या गोष्टी प्रियानो विचारात टाकल्यानंतर आमचा त्या वचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो प्रियानो, आणि आम्ही चुकीचे कृत्य करतो, आणि आम्ही अवज्ञेकडे जातो. आणि त्याच कारणाने आम्ही परमेश्वराच्या अवज्ञेचं किंवा परमेश्वराने जी आज्ञा दिलेली आहे त्याचं आम्ही उल्लंघन करतो. तो जो पहिलं काम करतो तो काय करतो? आम्हाला अवज्ञेकडे नेतो. अवज्ञा म्हणजे परमेश्वराचं आज्ञा मोडणे. हालेलुया. सो आता तुम्हाला समजलं असेल प्रियानो की सैतान सगळ्यात जास्त मारा कुठे करतो? आमच्या विचारावर. बाकी कुठल्या गोष्टीवर तो मारा करत नाही. तो एखादं शिंग वगैरे लावून येऊन आम्हाला घाबरवतो असं तो करत नाही प्रियानो. तो फक्त आमच्या विचारामध्ये काय करतो? आदला बदल करतो. विचार बदलले की आपोआप माणूस तसंच करायला लागतो, है की नाही. आपण अगोदर विचार करतो, नंतर कृती करतो. म्हणून प्रियानो आपल्या विचाराचा ताबा परमेश्वराला द्या, आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही वाढवा. प्रभूमध्ये अधिक तुम्ही वाढत जा प्रियानो. जितकं होईल तितकं ज्ञान तुम्ही ग्रहण करा प्रियानो. जितकं ज्ञान, जितकं वचन तुमच्याकडे असेल प्रियानो, तितकं अधिक चांगल्या रीतीने तुम्हाला वचन समजण्यासाठी मदत होईल. आणि कोणीही असेल प्रियानो, तो कधीही जर तुमच्याकडे देवाचं वचन आहे, देवाच्या बाबतीमध्ये तुम्ही कदापिही फसवले जाणार नाही. हालेलुया. सैतान जो काम करतो प्रियानो, किंवा सैतानाची जी कृत्य आहे प्रियानो, ती आहे की तो आम्हाला अवज्ञेकडे घेऊन जातो. आणखी प्रियानो ज्या गोष्टी तो आमच्या जीवनात करतो प्रियानो, वचन आम्हाला सांगतं. पहिले इतिहास याचा 21वा अध्याय वचन 1 आणि 3. नंतर सैतानाने इस्रायलाविरुद्ध उठून इस्रायलाची गंती करावयास दाविदाला प्रवृत्त केले. दाविदाने
लोकांच्या सरदारास सांगितले, जा बेरशबापासून दाणापर्यंत इस्रायलाची मोजदाद करून मला कळवा, म्हणजे त्याची संख्या किती आहे हे मला समजेल. योवाब म्हणाला, लोक कितीही असोत, परमेश्वर त्यास शतगुणित करो. पण माझे स्वामी राज्य हे सर्व स्वामीचे दास आहेत ना, माझे स्वामी असे करावयास का सांगतात? इस्रायलावर दोष आणण्यास त्यांनी कारण का व्हावे? या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, पहिलं जे काम करतो प्रियानो, तो आम्हाला अवज्ञेकडे नेतो. परमेश्वराचं आम्ही उल्लंघन करावं यासाठी त्या मार्गाने तो आम्हाला नेतो. दुसरी गोष्ट जो करतो प्रियानो, या वचनामध्ये लिहिले की नंतर सैतानाने, कोणी पहिलं काय म्हटलं? सर्प म्हटलं आहे की नाही. आणि ह्या वचनामध्ये लिहिले सैतान. या वचनामध्ये लिहिले की नंतर सैतानाने इस्रायला विरुद्ध उठून इस्रायलाची गंती करावास दाविदाला प्रवृत्त केले. प्रवृत्त करणे म्हणजेच चिथवणे आहे की नाही. प्रवृत्त करणे म्हणजेच काय? चिथवणे. आम्ही बघतो की या वचनामध्ये जो अभिषिक्त आहे, जो दावीद राजा आहे प्रियानो, जो परमेश्वराचा अभिषिक्त आहे प्रियानो, त्याच्याबद्दल लिहिलं की सैतानाने त्याला चिथवलं. कोणी चिथवलं? सैतानाने. सो सैतानाचं काम काय आहे? देवाच्या विरोधात आम्हाला चिथवणं किंवा देवाच्या विरोधात जाण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करणं. कारण या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, नंतर सैतानाने इस्रायला विरुद्ध उठून इस्रायलाची गंती कराव्यास दाविदाला प्रवृत्त केले. प्रियानो, सैतान आम्हाला प्रवृत्त करतो भांडण करण्यासाठी. हालेलुया. प्रवृत्त करण्याचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे? चिथवण्याचं काम कोणाचं आहे? सैतानाचं आहे. आणि या ठिकाणी आम्ही बघतो की जो दावीद राजा आहे, एक अभिषिक्त आहे प्रियानो, परमेश्वराचा हा अभिषिक्त आहे. आणि आम्ही बघतो की प्रियानो, ज्या वेळेस सैतानाने त्याला प्रवृत्त केलं प्रियानो, वचन 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दाविदाने योवाबास व लोकांच्या सरदारास सांगितले, जा बेरशेबापासून दाणापर्यंत इस्रायलाची मोजदाद करून मला कळवा, म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल. योवाब म्हणाला, लोक कितीही असोत, परमेश्वर त्यास शतगुणित करो. पण माझे स्वामी राज हे सर्व स्वामीचे दास आहेत ना, माझे स्वामी असे कराव्यास का सांगतात? इस्रायलावर दोष आणण्यास त्यांनी कारण का व्हावे? कधी कधी प्रियानो, सैतान देखील आम्हाला चिथवतो. विचार करा प्रियानो, जर तो दाविदासारख्या व्यक्तीला, दाविदासारख्या अभिषिक्ताला चिथावू शकतो किंवा परमेश्वराच्या विरोधात जाण्यासाठी तो प्रवृत्त करू शकतो, तर तो आम्हाला प्रवृत्त करणार नाही का? हालेलुया. जर दाविदाचा उपयोग तो करू शकतो, तर तो आमचा उपयोग करू शकत नाही काय? हालेलुया. प्रियानो, आम्ही बघतो की ज्या वेळेस कधी कधी प्रियानो सैतान देखील एखादी गोष्ट करण्यासाठी आम्हाला चिथवतो, आम्हाला प्रवृत्त करतो. परंतु प्रियानो, आम्ही बघतो की ह्या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो की जो योवाब आहे, जो योवाब प्रियानो दाविदाचा सेनापती आहे. हालेलुया. कोण आहे? प्लीज लक्ष द्या प्रियानो, योवाब कोण आहे? आणि हा योवाब जो आहे प्रियानो, तो त्याला सल्ला देत आहे की तू असं करू नको, हे परमेश्वराच्या विरोधात आहे. कारण जर तू असं केलं तर इस्रायल लोकांवर आणि तुझ्यावर दोष येईल. माझ्या प्रियानो, कधी कधी सैतान देखील आम्हाला प्रवृत्त करतो आणि तो प्रवृत्त केल्याने प्रियानो एखादी गोष्ट करण्यासाठी आम्ही तयार होतो, परंतु परमेश्वर कोणाच्या तरी माध्यमातून आम्हाला सल्ला देतो. देवाच्या सेवकांच्या माध्यमातून देतो, मित्रांच्या माध्यमातून देतो, नातेवाईकांच्या माध्यमातून देतो, मंडळीतील एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून देतो, विश्वासणाऱ्याच्या माध्यमातून देतो, आई वडिलांच्या माध्यमातून देतो. प्रियानो, तो कोणाच्या तरी माध्यमातून प्रियानो आम्ही बघतो की तो आम्हाला सल्ला देत असतो की आम्ही असं करू नये. माझ्या प्रियानो, जो योवाब आहे तो त्याला सल्ला देत आहो की माझे स्वामी राज, तुम्ही असं का करत आहात? या कारणामुळे इस्रायलावर परमेश्वराचा क्रोध येईल, परमेश्वराचा दोष येईल. म्हणून प्रियानो, आम्ही बघतो की तो त्याला सल्ला देत आहे. परमेश्वर आम्हाला देखील संधी देतो प्रियानो. कधी कधी प्रियानो सैतान आम्हाला चिथवतो प्रियानो, आणि एखादी गोष्ट करण्याचा चुकीचा निर्णय आम्ही घेतो. आणि ज्या वेळेस आम्ही त्या चुकीच्या निर्णयाला घेतो आणि वाटचाल करतो प्रियानो, परमेश्वराची कृपा आमच्यावर असते की तो कोणाला तरी आमच्यासाठी पाठवतो, आम्हाला सल्ला देण्यासाठी, आम्हाला थांबवण्यासाठी, आम्हाला सावध करण्यासाठी. परंतु प्रियानो, मी बघतो की हा दावीद राजा जो आहे प्रियानो, तो योवाबाचं ऐकत नाही. हालेलुया.
सैतानाचं काम आहे प्रियानो प्रवृत्त करणं. सैतानाचं काम आहे चिथवणं. जे परमेश्वराने सांगितलं नाही तेच करण्यासाठी प्रियानो तो आम्हाला काय करतो, चिथवतो, आम्हाला प्रवृत्त करतो. आणि याच कारणामुळे आम्ही बघतो प्रियानो इस्रायलावर दोष आला आणि परमेश्वराने मरी इस्रायल लोकांमध्ये पाठवली. हालेलुया. ज्या वेळेस प्रियानो सैतानाचा आम्ही ऐकतो प्रियानो, चुकीचा निर्णय आम्ही घेतो, आम्हाला सल्ला मिळूनही आम्ही ऐकत नाही, त्यावेळेस मात्र परमेश्वराचा कोप भडकतो. हालेलुया. परमेश्वर संधी देतो प्रियानो. कधी कधी आम्हाला वाटतं की ही व्यक्ती तर माझ्यापेक्षा लहान आहे, ही व्यक्ती मला काय सांगते, मला तर खूप अनुभव आहे. कधी कधी परमेश्वर लहान लेकराच्या द्वारे देखील तान्हुल्याच्या मुखातून सुद्धा परमेश्वर बोलत असतो प्रियानो. पण आम्ही दाविदासारखं त्याला काय करतो, निग्लेक्ट करतो, दुर्लक्षित करतो प्रियानो. परमेश्वर सांगत असतो की तू असं करू नको, असं करू नको, हे चुकीचं आहे. दाविदाला पण माहीत होतं की हे चुकीचं आहे, परंतु प्रियानो त्याने निर्णय केला की जनगणना करायची, गणती करायची. हालेलुया. कधी कधी प्रियानो देवाचं वचन आम्हाला माहीत असून पण प्रियानो आम्ही कधी कधी चुकीचा निर्णय घेतो, जसं दाविदाने चुकीचा निर्णय घेतला आणि प्रियानो त्याच्या निर्णयामुळे आम्ही बघतो की संपूर्ण इस्रायलावर दोष आला. आम्ही एकटे व्यक्ती असतो प्रियानो ज्याला परमेश्वराचं वचन माहीत आहे, ज्याला देवाने निवडलेलं आहे, त्या घरातून, त्या कुटुंबातून, आणि एकट्या त्या व्यक्तीच्या निर्णयावर अनेक गोष्टी अवलंबून असतात प्रियानो. हालेलुया. तुम्ही प्रत्येक जण देवाचे निवडलेले लोक आहात म्हणून तुम्ही इथे आहात प्रियानो. परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे एखाद्या विशिष्ट कामासाठी. आणि प्रियानो ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराचं काम करता त्यावेळेस सैतान पण त्याचं काम करतो की आम्ही देवाच्या विरोधात जावं, देवाच्या विरोधात जाऊन आम्ही एखादं काम करावं, यासाठी तो आम्हाला प्रवृत्त करतो, जसं त्याने दाविदाला प्रवृत्त केलं. परंतु आम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रियानो की सैतान तर मला प्रवृत्त करत नाही ना. कारण आम्हाला माहिती की वादिवाद, भांडणं हे कोणाकडून आहेत, सैताना. तरी कधी कधी आम्ही भांडणं करतो. हालेलुया. कारण सैतान आम्हाला प्रवृत्त करत असतो. सैतानाला वाटतं की आमच्यावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या परिवारावर परमेश्वराचा दोष यावा, परमेश्वराकडून संकट यावं प्रियानो. यामुळे आम्ही कधी कधी प्रियानो त्या सैतानाचं ऐकतो आणि प्रवृत्त होतो. आम्हाला सल्ला दिला तरी आम्ही ऐकत नाही आणि मग परमेश्वराचा क्रोध आमच्यावर भडकतो आणि आमच्याद्वारे तो आम्हाला आणि आमच्या परिवाराला देखील शासन करतो. आम्ही बघतो की दाविदाच्या द्वारे परमेश्वराने प्रियानो इस्रायलावर मारा केला. जर तो अध्याय संपूर्ण तुम्ही वाचला प्रियानो तर तुम्हाला लक्षात येईल की प्रियानो कशा प्रकारे इस्रायल लोकांवर मरी आली. ज्या प्रकारे त्याच अध्यायामध्ये वचन 16 मध्ये आम्ही बघतो, दाविदाने वर दृष्टी केली तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तरवार घेऊन यरूशलेमेवर उगारून आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले. आणखी 6 वचन वाचा त्याच अध्यायामध्ये. त्याच्यात लेवी व बन्यामीन यांची टीप घेतली नाही, कारण या राजाज्ञेचा यबावास वीट आला होता. वचन 7. या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्रायलावर मारा केला. या वचनामध्ये आम्ही बघतो की त्या गोष्टीवर परमेश्वराची इतराजी झाली, म्हणजे परमेश्वर नाराज झाला आणि परमेश्वराने इस्रायलवर काय केला, मारा केला. कोणाच्या द्वारे, दाविदाच्या द्वारे. कोणावर केला, इस्रायल. सो प्रियानो आम्ही ज्या लोकांशी संबंधित आहोत प्रियानो, कधी कधी प्रियानो आम्ही एखादं पाप करतो, एखाद्या गोष्टी विरोधात आम्ही जातो, परमेश्वराच्या विरोधात जातो, त्याचं प्रतिफळ आमच्या मुलाबाळांना, आमच्या येणाऱ्या पिढींना देखील भोगाव्यास लागतं प्रियानो. हालेलुया. म्हणून प्रियानो आम्हाला समजणं गरजेचं आहे की प्रियानो सैतान आम्हाला देवाच्या विरोधात प्रवृत्त करतो. जसं प्रियानो तो आज्ञा उल्लंघन करण्यासाठी आम्हाला त्या मार्गाने नेतो, तसंच प्रियानो परमेश्वराच्या विरोधात जाण्यासाठी, परमेश्वराविरुद्ध काम करण्यासाठी तो चिथवतो, तो प्रवृत्त करतो. आम्ही बघतो प्रियानो की दाविदाने या ठिकाणी चुकीचा निर्णय घेतला प्रियानो. परंतु प्रियानो कधी कधी परमेश्वर आपल्या चुकीचा निर्णयाला पण परमेश्वर चांगल्या गोष्टीकडे नेत असतो प्रियानो. आम्ही बघतो की ह्या सर्व घटना घडली नसती, मरी जर आली नसती प्रियानो, तर आम्ही बघतो की दावीद जो आहे त्याने अर्णाव यबुसीचं खळ
जे खळं होतं ते कधीच त्याने विकत घेतलं नसतं किंवा त्या खळापर्यंत तो गेला नसता आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं पहिलं मंदिर स्थापन झालं नसतं. हालेलुया. कधी कधी प्रियानो सैतान आमच्या जीवनामध्ये काम करतो प्रियानो. एखादा निर्णय, चुकीचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला तो प्रवृत्त करतो, परंतु प्रियानो ह्या चुकीच्याच निर्णयाला परमेश्वर चांगलं स्वरूप देतो प्रियानो. मग याचा अर्थ असा होतो की आम्ही प्रत्येक वेळेस चुकीचा निर्णय करायचा आहे की नाही? आहे की नाही? त्याने चुकीचा निर्णय केला म्हणून तो अर्णव येबुसीच्या खळ्यावर गेला, आहे की नाही? कारण परमेश्वराच्या दृष्ट्याने त्याला सांगितलं की तू काय कर, अर्णव येबुसीचं खळं विकत घे आणि परमेश्वरासाठी तिथे वेदी बांध. आणि त्यावेळेस परमेश्वराचा कोप तिथं शमला आणि दावीद म्हणाला की हेच ते मंदिर, हीच ती परमेश्वराची वेदी. आणि त्याच वेदीवर ज्या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की अर्णव येबुसीच्या खळ्यावरच परमेश्वरासाठी पहिलं मंदिर स्थापन करण्यात आलं. हालेलुया. सो काही गोष्टी ह्या परमेश्वराकडून होतात आणि काही गोष्टी आमच्या जीवनात करण्यासाठी प्राणो परमेश्वर सैतानाला देखील परवानगी देतो. हालेलुया. जसं इयोबाच्या जीवनात आम्ही बघतो बरोबर प्राणो आम्ही बघतो की सैतान परमेश्वराकडून परवानगी मागतो आणि ज्यावेळेस परमेश्वर परवानगी देतो त्याच वेळेस प्राणो तो आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतो. जोपर्यंत परमेश्वर परवानगी देत नाही तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, कारण या जीवनावर केवळ परमेश्वराचा अधिकार आहे, सैतानाचा कुठलाही अधिकार नाही. बराच वेळेस प्रियानो आम्ही बघतो की सैतान मागणी करतो आम्हाला पारखण्यासाठी प्रियानो, आमची सात्विकता, आमची धार्मिकता प्रियानो पातळण्यासाठी प्रियानो तो सैतान परमेश्वराकडे मागणी करतो की ह्या व्यक्तीला तू माझ्या हातामध्ये दे. हालेलुया. आणि बऱ्याचदा प्रियानो वेगवेगळ्या परीक्षा आमच्या जीवनामध्ये येतात प्रियानो आणि त्यावेळेस आम्हाला पारखल्या जातो, जसं इयोबाला पारखल्या जातो. प्रियानो परमेश्वराने त्याचं कवच तुमच्यावर घातलेलं आहे, तुमच्या भोवती त्याचं कवच आहे. सैतान तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही जोपर्यंत परमेश्वर त्याला परवानगी देत नाही, कारण त्या परमेश्वराने तुमच्या भोवती एक वाडा परमेश्वराने निर्माण केलेला आहे आणि परमेश्वराच्या परवानगी शिवाय तो सैतान ते कवच तोडू शकत नाही. हालेलुया. सो प्रियानो मी बघतो की परमेश्वराने त्या चुकीच्या निर्णयाचा उपयोग चांगलं काम करण्यासाठी, परमेश्वरासाठी मंदिर उभारण्यासाठी, ती जागा विकत घेण्यासाठी केलं. म्हणून प्रियानो कधी कधी परमेश्वर या चुकीच्या निर्णयाचा चांगला पण उपयोग करून घेतो. म्हणून प्रियानो कधी कधी प्रियानो एखादा चुकीचा निर्णय होतो, परंतु प्रियानो त्याच्याद्वारे देवाच्या काहीतरी योजना, काहीतरी प्लॅन असतात प्रियानो, आणि त्या प्लॅनपर्यंत जाण्यासाठी किंवा तिथं पोहोचण्यासाठी कधी कधी आम्ही स्वतःहून चुकीचे निर्णय घेतो. कधी कधी बरं का, प्रत्येक वेळेस नाही. हालेलुया. जोही निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल प्रियानो तो परमेश्वराला मागून घ्या प्रियानो, दाविदासारखं नका करू, कारण प्रत्येकाच्या बाबतीत परमेश्वर दाविदासारखं नाही करणार, आहे की नाही? चुकीचा निर्णय घेऊन आम्ही भलतेच काहीतरी होईल. म्हणून जोही निर्णय तुम्ही घ्याल परमेश्वराला मागा की परमेश्वरा मला योग्य निर्णय क्षमता दे. परमेश्वर योग्य निर्णय तुम्हाला देईल प्राणी. दाविदासारखं करू नका. दाविदासारखं परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनात करेल असं नाही. हालेलुया. तो दावीद होता, तो देवाचा अभिषिक्त होता. देवाची ती योजना त्याच्यासाठी होती. आमच्यासाठी माहीत नाही की कुठल्या योजना आहे, म्हणून चुकीचा निर्णय करू नका. निर्णय घेण्याच्या अगोदर प्रार्थना करा. तर आम्ही बघतो की तो आम्हाला अवज्ञेकडे नेतो, त्याचबरोबर प्रियानो तो आम्हाला प्रवृत्त करतो. आणखी प्रियानो जी गोष्ट तो करतो प्रियानो, जकर्या 3:1 तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे असे त्याने मला दाखविले. ओके. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे. कशासाठी? कशासाठी? सर्वजण म्हणूया विरोध करण्यासाठी. विरोध करण्यासाठी. कोणाचा विरोध करण्यासाठी? यहोशवा. यहोशवा कोण आहे? मुख्य याजक आहे.
याजक कोणाला म्हटलं जातं? जे परमेश्वराच्या मंदिरात काय करतात? धूप जाळतात, अर्पण करतात. आम्ही पण कोण आहोत? याजकगण आहोत, हे की नाही? पेत्राने म्हटले की तुम्ही कोण आहात? परमेश्वराचे याजकगण आहात. सो ज्यावेळेस प्रियांनो आपण पण परमेश्वराची सेवका करतो, एक याजकीय आध्यात्मिक सेवकाई आपण ज्यावेळेस करतो प्रियांनो, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यतेसमोर उभा आहे. त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे. ज्यावेळेस परमेश्वराची सेवा आपण करतो प्रियांनो, एक याजक नात्याने प्रियांनो, आम्ही जी आध्यात्मिक सेवा प्रभूची करतो प्रियांनो, त्यावेळेस सेवा आम्ही करू नये म्हणून सैतान आम्हाला काय करतो? काय करतो? जोरात सांगा. मग तो कोणाच्याही माध्यमातून करेल, तो स्वतः उभा राहणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं की तो सोंग घेणारा आहे. हालेलुया. तो ज्योतिमय दूतांचं पण तो सोंग घेतो प्राणो. हालेलुया. कदाचित घरच्यांच्या माध्यमातून, शेजाऱ्यांच्या माध्यमातून किंवा इतर कोणाच्याही माध्यमातून तो विरोध करेल प्राण. कारण सैतानाचं काम आहे प्राणो याचकांना विरोध करणं, देवाच्या लोकांना विरोध करणं, त्यांची सेवकाई बंद पाडणं प्राणो. आणि आम्ही बघतो की वेगवेगळ्या प्रकारे प्राणो त्यांना अडखळण करणं, हे सर्व काम सैतानाचं काम आहे प्राणो. कारण या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे. एकीकडे कोण आहे? देवदूत आहे. आणि एकीकडे कोण आहे? आणि मध्ये कोण आहे? आपण आहोत. तुम्ही याजक आहात की नाही? तुम्ही याजक आहात की नाही? किती जण याजक आहे बरं? काही ना विश्वास नाही का अजून? अजून तुम्ही आध्यात्मिक सेवा करत नाही? आपण प्रत्येक जण याजक आहे. जे आध्यात्मिक सेवकाई करतात, जे प्रार्थना करतात. प्रार्थना म्हणजे धूप जाळणं, बरोबर? आणि धूप जाळणं काम कोणाचं आहे? याजक. मग तुम्ही प्रार्थना करता की नाही? किती जण प्रार्थना करतात बरं? मग तुम्ही याजक आहात की नाही? तुम्ही अर्पण करताय, स्तुतीचं यज्ञ अर्पण करताय, तुमच्या मुखाच्या द्वारे तुम्ही स्तुती करताय. तुम्ही अर्पण करताय की नाही? मग तुम्ही कोण आहात? तुम्ही इतरांसाठी मध्यस्थी करताय, इतरांसाठी पापक्षमेसाठी मध्यस्थी करतायत. जसं प्राणो आम्ही बघतो की याजक लोक प्राणो इस्रायल लोकांसाठी पापक्षमेसाठी अर्पण करायचे, मध्यस्थी करायचे, परमेश्वरापुढे धूप जाळायचे. प्राणो तुम्ही वैयक्तिकरित्या जरी तुम्ही प्रार्थना करता, जरी तुम्ही इतरांसाठी करत नाही, परंतु प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की प्रार्थनेला जी उपमा दिलेली आहे ती आहे धूप जाळणं, आहे की नाही? तुम्ही प्रार्थना करताय म्हणजे परमेश्वरापुढे काय करत आहात? धूप जाळत आहात. मग तुम्ही प्रत्येक जण याजक आहात की नाही? जितकेही प्रामाणिकपणे प्रार्थना करतात, स्तुतीचा यज्ञ परमेश्वराला नित्य अर्पण करतात, ते प्रत्येक जण परमेश्वरासाठी याजक आहेत. देवाची अभिषिक्त आहे, देवाची निवास मंडपामध्ये सेवा करणारे आहे. तुम्ही सामान्य नाही प्राणा. तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात, तुम्ही स्तुतीचा यज्ञ अर्पण करणारे आहात. तुमचं जीवन तुम्ही शुद्ध पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तुम्ही सादर करताय. या जीवनाच्या द्वारे, या शरीराच्या द्वारे तुम्ही देवाचं काम करताय. या शरीराला जर तुम्ही शुद्ध आणि पवित्र राखत आहात, तर हे शरीर तुम्ही देवासाठी यज्ञ म्हणून अर्पण केलेलं आहे. आणि ही एक याजकाची सेवा आहे. सैतानाचं काम आहे प्राणो याजक लोकांना विरोध करणं. जे देवाची सेवा करतात प्राणो, एकीकडे स्वर्गदूत आहे आणि एकीकडे कोण आहे? कोण आहे? सैतान आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आहात. मग विचार करा प्राणो, तुम्हाला किती दक्ष राहायचं आहे. कारण तुमचा विरोध करण्यासाठी तो सैतान तुमच्या बाजूलाच उभा आहे. तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे. ज्याही वेळेस प्राणो तुम्हाला विरोध होईल, त्यावेळेस तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे की हे सैतानाचं काम आहे. मग त्याला धमकवायचं की नाही? धमकवायचं की नाही? ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, वचन 2 मध्ये, मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो, यरूशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो, हा अग्नीतून काढिलेले कोलीत नव्हे काय?
ज्याही वेळेस प्राणो तुम्हाला विरोध होईल प्राणो, त्याला तुम्हाला धमकायचं नाही, तर तुम्हाला प्रार्थना करायची की परमेश्वरा तू याला धमकाव. हालेलुया. तुम्ही स्वतः म्हणू नका की मी तुला सांगते निघून जा. प्राणो, एक वचन यहुदाचा 1 अध्याय वचन 1. यहुदाची पत्राचा 1 अध्याय वचन 9. आद्य देवदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीर संबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकावो एवढेच तो म्हणाला. मिखाएल, आद्य देवदूत, आर्च एंजल त्याला म्हणतात. हालेलुया. आणि हाच जो एंजल आहे, हाच जो स्वर्गदूत आहे, तो शेवटी अजगराशी युद्ध करणार. मग तो कमी सामर्थ्यशाली आहे का? तो सैतानाला घाबरतो का? नाही. पण तो काय म्हणतो? परमेश्वर तुला धमकाओ. सो ज्याही वेळेस प्राणो तुम्हाला वाटेल की तुम्हाला विरोध होत आहे, सैतानाकडून तुम्हाला प्राणो परमेश्वराचं काम करण्यासाठी आड येत आहे, किंवा वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून प्राणो तुम्हाला त्रास होत आहे, तर प्राणो तुम्ही प्रभूला विनंती करा की प्रभू तू याला धमकव. स्वतः धमकवू नका. मी तुला सांगते निघून जा. अनेक जण प्राणो आम्ही बघतो की जे सैतानी बंधनामध्ये असतात प्राणो, त्यांना ते आज्ञा करतात, निघून जा, मी सांगतो निघून जा. प्राणो, ही अंधकाराची शक्ती आहे. म्हणून प्राणो, ज्याही वेळेस तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारे तुम्हाला विरोध होत आहे, तर प्राणो तुम्ही काय करा? परमेश्वराला विनंती करा की प्रभू, मला त्रास देणारा किंवा मला विरोध करणाऱ्या या सैतानाला तू धमकाव. हालेलुया. तुम्ही परमेश्वराला त्याच्या स्वाधीन करा. तुम्ही त्याला कमांड नाही देऊ शकत प्राण. त्याला कमांड देणारा किंवा त्याला आज्ञा करणारा केवळ परमेश्वर आहे. ते सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. तुम्ही मध्ये पडू नका. त्या ठिकाणी परमेश्वराला आणा की प्रभू तू त्याला धमकाव. प्रभू त्याला तू माझ्यापासून दूर कर. हालेलुया. कारण ह्या गोष्टी त्याच्यासाठीच लिहिलेल्या आहे. ज्यावेळेस प्राणो मोशे मरण पावला, त्याच्या शरीर संबंधाने ज्यावेळेस युद्ध झालं, त्यावेळेस आम्ही बघतो की मिखाएल म्हणला की परमेश्वर तुला धमकाव. मिखाएल मध्ये पण सर्व गोष्टी, सर्व सामर्थ्य प्राणो, लढण्यासाठी तो सामर्थ्यशाली आहे. परंतु प्राणो आम्ही बघतो की तो देखील काय म्हणतो की परमेश्वर तुला धमकाव. त्याची निंदा करण्यासाठी तो धजला नाही, तर तो म्हणाला की परमेश्वर तुला धमकाव. ही योग्य पद्धत आहे प्राणो, परमेश्वराकडे मागून त्या सैतानाला आमच्यापासून घालून देण्याची. म्हणून ज्याही वेळेस तुम्हाला अशा प्रकारचा विरोध होत असेल, तर तुम्हाला विनंती करायची आहे परमेश्वराला, आणि परमेश्वराला म्हणायचं आहे की परमेश्वरा तू सैतानाला धमकाव. हालेलुया. प्राणो आम्ही बघतो की जो सैतान आहे तो काय करतो? विरोध करतो. आणखी प्राणो ज्या प्रकारे आम्ही बघतो मत्ते 4 आणि 10 मध्ये, तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना चालता हो, कारण असं शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. ओके. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, वचन 1 मध्ये की तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून सैतान काय करतो? परीक्षा घेतो. हालेलुया. कारण या वचनामध्ये लिहिलंय की सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून. प्राणो तो सैतान जो आहे तो परीक्षा घेणारा आहे, परीक्षेत टाकणारा आहे. ज्या प्रकारे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली, आणि आम्ही बघतो प्राणो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. सैतानाला या ठिकाणी परीक्षक म्हटलेला आहे. तुम्ही एक्झाम दिलेले आहे का? शाळेत एक्झाम दिलेला ना? जे परीक्षा घेतात त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? परीक्षक म्हणतात ना. परीक्षक जे परीक्षा घेतात. तो सैतानाचं हे नाव आहे. काय नाव आहे? परीक्षक, म्हणजे परीक्षा घेणारा.
सैतान कोण आहे? कोण आहे? या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. सो सैतान आमची देखील परीक्षा घेतो. जर तो येशू ख्रिस्ताची घेऊ शकतो तर आमची घेणार नाही का? कारण त्याला परीक्षक म्हटलेले. परीक्षा घेणार आहे, अवज्ञेकडे नेणारा आहे, प्रवृत्त करणारा आहे, विरोध करणारा आहे, त्याचबरोबर तो परीक्षा घेणारा देखील आहे. एक्झामिनर है की नाही? आम्ही एक्झाम देणारे आहोत आणि तो घेणार आहे. आम्ही बघतो की प्रियानो, अरण्यामध्ये सैतानाकडून येशूची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पास झाला की नाही? कशाच्या द्वारे? सो आमच्याही जीवनात प्राणो तो वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आणेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन आणेल. प्राणो मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्त उपवासामध्ये आहे की नाही? आणि तो काय म्हणतो? धोंड्याच्या भाकरी. कारण त्याला माहिती की आता प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे. सो तो आमच्या जीवनामध्ये प्रियानो जशी परिस्थिती आहे तशाच गोष्टी तो आमच्या जीवनात असतो. ज्या गोष्टी आमच्यासाठी आवश्यक आहे त्याला माहिती की येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे आणि म्हणून तो म्हणतो की तू काय कर? धोंड्याच्या भाकरी कर. प्राणो तो प्रलोभन कसे आणतो बघा. ज्या गोष्टी आमच्या गरजेच्या आहे किंवा ज्या आम्हाला आता लागतील अशा गोष्टीचे प्रलोभन तो आमच्या समोर आणतो. कारण त्याला माहिती याला भूक लागलेली आहे आणि याला आता भाकर खावीशी वाटेल. हालेलुया. सो सैतान प्राणो हा परीक्षक आहे. इतका चालाक तो आहे प्राणो. त्याला माहिती की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहो आणि कुठल्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत, आम्ही कशाचा विचार करू शकतोय, आम्हाला कुठली गोष्ट आवश्यक आहे प्राणो याची त्याला पूर्ण माहिती आहे. अशाच गोष्टी तो आमच्या समोर आणणार. हालेलुया. भूक लागली आणि एखादा अन्न पदार्थ जर समोर आणून ठेवला तर काय वाटेल? खावाच वाटेल ना. उपास आहे, त्याच दिवशी चांगले चांगले पदार्थ समोर आणून ठेवले तर काही सिस्टर आल्यानंतर सांगतात, सिस्टर मला आज उपास करायचा होता पण मी काहीतरी खाल्लं. ते समोर आलं आणि मी खाल्लं आहे की नाही? तो काय करतो? परीक्षा करतो. आमच्या समोर प्रलोभन आणतो. ज्या गोष्टीमध्ये आम्ही पडू शकू, जिथं आमचा पाय घसरेल, जिथं आम्ही खाली पडू शकू अशा ठिकाणी प्राणो तो आणून ठेवतो. प्राणो अशाच गोष्टी तो आमच्या समोर आणतो की त्या गोष्टीच्या द्वारे आम्ही मोहित होऊ शकतो. मग ती शारीरिक वासना असेल, भूक असेल किंवा इतर कुठली गोष्ट असेल प्राणो, त्याच गोष्टी तो समोर आणणार प्राणो. हालेलुया. माझे प्राणो आम्ही बघतो की सैतानाकडून या ठिकाणी येशू ख्रिस्ताची परीक्षा होत आहे. परंतु प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळेस प्राणो आम्ही बघतो की वचनाचा संदर्भ दिला, वचनाच्या द्वारे त्याला पराजित केलं. आम्ही बघतो की प्राणो वैभवाचं प्रलोभन त्याने प्रभू येशू ख्रिस्तासमोर आणलं की तू जर मला नमन करशील तर हे सर्व वैभव मी तुला देईन. कधी कधी प्राणो पैशांचा मोह, प्रॉपर्टीचा मोह, प्राणो अनेक प्रकारच्या गोष्टी तो प्रलोभनाच्या पद्धतीने प्राणो आमच्या समोर तो आणतो की आम्ही त्यामध्ये पडावं, आम्ही त्याला नमन करावं, आम्ही त्याच्या अधीन व्हावं, त्याचं ऐकावं. आणि कित्येक जण प्राणो प्रॉपर्टी मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी प्राणो सैतानाच्या सांगण्याप्रमाणे वाईट गोष्टी करतात, चोरी करतात, गुन्हेगारी करतात, अनेक वाईट गोष्टी करतात प्राणो, आणि ते स्वतःचा नाश करून घेतात. म्हणून प्राणो सैतान जो आहे तो परीक्षा घेणारा आहे. तो म्हणून प्राणो आम्हाला टिकता यावं आणि त्या सैतानाला हरवता यावं यासाठी प्राणो आमच्याकडं वचनाचा पुरवठा असणं गरजेचं आहे, तरच त्याला आम्ही हरवू शकतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला वचनाच्या द्वारेच हरवलं प्राणो. हालेलुया. त्या सैतानाला फक्त आणि फक्त आम्ही वचनाच्या द्वारे हरवू शकतो प्राणो. आम्ही फक्त परीक्षेत ज्या प्रकारे उत्तर लिहिले तर पास होतात है की नाही,
उत्तर असेल तर पास होणार, या परीक्षेत वचन असेल तर पास होणार. हालेलुया. नाही तर तुमचा टिकाव त्या सैतानासमोर मुळीच लागणार नाही. प्रत्येक प्रलोभनासाठी त्याने सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहे. वेगवेगळे प्रलोभन तो आमच्या समोर आणतो आणि त्या माध्यमातून तो आमची परीक्षा करतो कारण तो कसा आहे, परीक्षक आहे. पण जर आमच्याकडे देवाचं वचन आहे तर आम्ही कदापिही त्या परीक्षेत नापास होणार नाही. जितकं वचन आहे तितकं चांगल्या टक्क्याने आम्ही पास हो. हालेलुया. आणखी ज्या प्रकारे आम्ही बघतो की तो अवज्ञेकडे नेतो, तो प्रवृत्त करतो, तो विरोध करतो, तो परीक्षा घेतो, त्याचबरोबर लबाडी करण्यासाठी आमच्या मनाला तो भरवतो. हालेलुया. ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतो, प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय वचन 3, प्रेषित 5. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं हनन्या आणि सफीरा ही पती पत्नी आहे आणि त्यांच्या संबंधित ही घटना घडलेली आहे. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले, वचन 1 मध्ये, हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषिताच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे. हालेलुया. सैतानाचं काम काय आहे? काय करणं? मन भरविणं. कशाने? की आम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी करावी. हालेलुया. ह्या जो हनन्या आणि सफीरा आहे त्यांनी त्यांची मालमत्ता जी होती ती विकली आणि आम्ही बघतो की ती विकल्यानंतर आम्ही बघतो की त्याने आपल्या पत्नीशी विचार विनिमय केला असेल की आपण इतके पैसे देवासाठी द्यायचे का. मग ती म्हटली असेल, नाही राहू द्या, थोडीशी मुलांना कामं येतील, किराणा भरण्याला कामं येतील, नाही तर कशाला तरी कामं येतील, है की नाही. काही बाबतीमध्ये स्त्रियांचं मन खूप हे असतं, जास्त काटकसर करणाऱ्या असतात, है की नाही. पुरुषापेक्षा जास्त काटकसर करणाऱ्या स्त्रियाच असतात. काटकसर करणं चांगलंच आहे, पण सगळ्याच बाबतीत करू नका, है की नाही. अशाही काही स्त्रिया बायबलमध्ये आम्ही बघतो की त्यांनी त्यांची संपूर्ण जीविका प्रभूसाठी दिली. जी विधवा स्त्री तिने आपली संपूर्ण जीविका त्या भांडारात टाकून दिली. सारफत नगरातली विधवा आपल्या मुलाला पण भाकर न देता तिने एलियाला दिली. हालेलुया. सो ह्या स्त्रियांकडून आम्ही शिकलं पाहिजे की त्यांनी काहीच उरू दिलं नाही. जितकं होतं तितकं संपूर्ण दिलं. जी विधवा स्त्री होती तिच्याकडे 2च टोल्या, ती तिची संपूर्ण जीविका होती, परंतु संपूर्ण जीविका तिने देऊन टाकली. हालेलुया. परंतु ही सफीरा तशी नाही ही थोडी वेगळ्या स्वभावाची आहे की नाही. सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर तुम्हाला बायबलमध्ये बघायला मिळते. एक जसं पाहिजे तसं सगळ्या विचारसरणीचे लोक तुम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतील. काटकसर करणाऱ्या, देणाऱ्या, है की नाही, थोडं देणाऱ्या थोडं ठेवणारे, असे पण सगळ्या स्वभावाचे लोक तुम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतील. सगळ्यांनो, या वचनामध्ये आम्ही बघतो की हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषिताच्या चरणापाशी ठेवला. सगळ्यांनो, आम्ही बघतो की त्याने त्याची जी मालमत्ता होती ती विकली आणि ती विकल्यानंतर त्याने काय केलं, आपल्या पत्नीच्या संमतीने काही भाग मागे ठेवला. म्हणजे त्याच्या पत्नीनेच त्याला सांगितलं असेल की काही भाग तू मागे ठेव. हालेलुया. बरेच पती असे असतात, जशी पत्नी सांगते तसंच ते करतात, है की नाही. सगळ्या पैशांचा व्यवहार असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल आणि करणं पण गरजेचं आहे, संमती घेणं गरजेचं आहे. आम्ही बघतो की ज्या वेळेस या
दाम्पत्याने प्रियानो परमेश्वरासाठी जी किंमत द्यायची होती त्यातून काही भाग त्याने काय केला, काढून ठेवला आणि बाकीचा जो भाग आहे तो प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले. सो मन भरवण्याचं काम कोणाचं आहे? लबाडी करण्याचं काम कोणाचं आहे? कारण तो कोण आहे? लबाडीचा बाप आहे. तोच आम्हाला सांगतो देऊ नको, ठेव बर का, तुला बाकीचं काम आहे की नाही. काही भाग मागे ठेवण्याचं काम कोणाचं आहे किंवा ते विचार आणण्याचं काम हे सैतानाचं आहे. कारण आम्ही बघतो प्रियानो की जी हन्ना आहे आणि हन्नाची पत्नी जी सपीर आहे तिने सांगितलं असेल की काही भाग आपण मागे ठेवूया आणि तिचं त्याने ऐकलं प्रियानो आणि काही भाग त्याने प्रेषितांना म्हणजे पेत्राला आणि जे प्रेषित होते त्या प्रेषिताला नेऊन दिला. त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की जो पेत्र आहे तो म्हणतो की तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही भाग ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे. हालेलुया. पेत्राला माहित होतं का प्रियानो की याने काही भाग ठेवला नाही, परंतु त्याला कोणी कळविलं? पवित्र आत्म्याने. तो पवित्र आत्मा आहे जो सर्व उघडकीस आणणारा परमेश्वर आहे. हालेलुया. माझे प्रियानो, आम्ही बघतो की जो भाग त्यांनी काढून ठेवला प्रियानो आणि ते ठेवण्यासाठी आणि पवित्र आत्म्याशी लबाडी करण्यासाठी सैतानाने त्याचं मन भरवलं. सो सैतान पण कधी कधी प्रियानो आम्ही देवाचा भाग देण्यासाठी तयार असतो. आम्हाला वाटतं की आम्ही संपूर्ण भाग परमेश्वरासाठी द्यावा, दशांश परमेश्वरासाठी द्यावं, दान धर्म परमेश्वरासाठी करावं, परंतु सैतान कुठेतरी आमच्या कानात कुजबुजतं की नाही, इतका दशांश देऊ नको, अर्धाच दे, अर्धा ठेवून घे. हालेलुया. हे सैतानाचं काम आहे प्रियानो. सपीराच्या जीवनामध्ये आम्हाला सैतानाचं काम पाहायला मिळतं आणि तिच्या संमतीच्या द्वारे हन्नाने हे केलं. माझ्या प्रियानो, जर तुम्हाला कधी असं वाटत असेल की मी परमेश्वरासाठी काहीतरी करण्याचा ठराव केलेला आहे, परमेश्वराला देण्याचं मी ठरवलेलं आहे, पण जर तुमचं मन कमकुवत होत आहे, मागे पुढे होत आहे, तुम्ही ओळखून घ्या, हे सैतानाचं काम आहे. तो तुम्हाला सांगतो की तू पूर्ण परमेश्वरासाठी देऊ नको, तर काही भाग तू स्वतःसाठी ठेव. स्वतःच्या हौशीसाठी, स्वतःच्या शॉपिंगसाठी किंवा याच्यासाठी त्याच्यासाठी प्रियानो तो वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या कानात येऊन सांगेल, पूर्ण भाग देऊ नको बर का, पूर्ण दशांश देऊ नको, इतका अर्पण देऊ नको बर का, हे मागे ठेव. हालेलुया. हे सैतानाचे काम आहे. कारण या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे. परमेश्वराच्या भागातून आम्ही जर काही मागे ठेवत आहोत किंवा तो विचार आमच्या मनात आहे, तो ओळखा, हे सैतानाचं काम आहे. मागे ठेवणं हा विचार सैतानाकडून आहे. हालेलुया. प्रियानो, तो सैतान आमच्या मनाला भरवतो प्रियानो की आम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी करावी. त्यानंतर प्रियानो वचन पुढे आम्हाला पाहायला मिळतं, ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय. हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस. तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. हालेलुया. आम्ही बघतो की हन्ना आणि सपीराने प्रेषितांशी लबाडी केली नव्हती प्रियानो, तर ती लबाडी देवाशी. कारण पवित्र आत्मा आणि देव एकच आहे. म्हणून या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. पवित्र आत्म्याशी लबाडी करणं म्हणजेच देवाशी लबाडी करणं आहे. हालेलुया. सैतान काय करतो प्रियानो, आमच्या मनाला भरवतो प्रियानो. म्हणून प्रियानो, जेही तुमच्या मनात आहे ते सढळपणे प्रभूसाठी देऊन टाका. जर तुम्हाला विचार करायला वेळ मिळाला तर सैतान काय करेल, पुन्हा येऊन तुमच्या कानात काहीतरी सांगेल आणि जे तुम्हाला द्यायचे त्यातलं तुम्ही काय कराल, मागे ठेवाल आणि त्याचा भयंकर परिणाम आम्हाला पुढे पाहायला मिळतो प्रियानो.
काय झालं हन्ना आणि सफीरा सोबत? काय झालं? सैतानाचं हेच काम आहे की आम्ही पवित्र आत्म्यासोबत लबाडी करावी, आम्ही देवाशी लबाडी करावी. म्हणून प्रियानो अनेक गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये आणतो. मग आम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी करतो. मग ती अर्पणा संबंधित असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी संबंधाने असेल. प्रियानो मी मागे ठेवू नये. स्वतःला पण तुम्ही मागे ठेवू नका प्रियानो. अर्पणाला तर नकाच ठेवू, पण स्वतःला पण देवाच्या कामासाठी मागे ठेवू नका. हालेलुया. कारण हे मागे ठेवण्याचं काम सैतानाचं आहे. तो सैतान सांगतो की जाऊ दे, ती व्यक्ती करेल ना, तू कशाला करते, तू मागे जा, तू थांब. हालेलुया. मागे ठेवण्याचं काम हे सैतानाचं आहे. लबाडी करण्याचं काम हे सैतानाचं आहे. देवाच्या विरोधात आमचं मन भरवणं, लबाडतेने भरवणं की आम्ही देवासोबत प्रियानो विश्वासघात करावा, हे सैतानाचं काम आहे. म्हणून त्याच्या कामाला ओळखा प्रियानो. आणि हेच काम नष्ट करण्यासाठीच प्रियानो परमेश्वराने आम्हाला हे काम त्याच्या वचनातून दाखवलेलं आहे. आणि हेच काम नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र आला आहे. हालेलुया. त्याने ह्या सर्व गोष्टी आम्हाला यासाठी दाखवून दिलेल्या आहे की ह्या सर्व गोष्टीपासून आम्ही अलिप्त राहावं, आम्ही दूर राहावं. जर ह्या गोष्टी आम्हाला समजल्याच नाही तर आम्ही याच्यापासून दूर राहू शकू का? नाही. आता तुम्हाला समजलं की प्राणो सैतान पण कधी कधी आम्हाला काय करतो, अर्पण देऊ देत नाही, पूर्ण अर्पण देऊ देत नाही. जितकं कधी कधी प्राणो आम्ही कबूल करतो की परमेश्वरा मी हे तुझ्यासाठी ते करील, हे करील, ते करेल. कधी कधी आम्ही म्हणतो प्रभू मी तुझ्यासाठी 1000 रुपये देईल. पण ज्यावेळेस ती गोष्ट होऊन जाते प्रियानो, त्यावेळेस मग आम्ही म्हणतो की परमेश्वरा आता खूप खर्च झाला, आता फक्त 500 रुपये देईल. हालेलुया. आम्ही तडजोड करतो प्रियानो. असे अनुभव इतके आमच्या जीवनामध्ये आले प्रियानो, आणि त्यांचे परिणाम पण आम्ही त्या व्यक्तीच्या जीवनावर पाहिले. म्हणून देवाच्या आत्म्याशी लबाडी करू नये. आम्ही एखाद्या सेवकापासून ती गोष्ट लपवत नाही प्रियानो, तर ती गोष्ट आम्ही देवापासून लपवतोय. आम्ही जे देतोय ते प्रभूसाठी देतोय प्रियानो. म्हणून जेही प्रियानो तुमच्या मनात असेल पूर्ण उदारतेने तुम्ही द्या. परमेश्वर 1000 पटीने ते वापस करेल प्रियानो. हालेलुया. हालेलुया. प्रियानो आमचा हात मागे सारण्याचं काम तो सैतान करतो. आम्ही बघतो की त्यांचा हात मागे सरला आणि त्याच कारणाने काय आलं त्यांच्यावर? काय आला? मृत्यू आला. आले का ते पैसे काम? पडले की नाही एका ठिकाणी? ह्या सगळ्या गोष्टी सैतानाच्या आहे. ही सैतानाची कृत्य आहे. म्हणून तुम्ही ओळखा. यासाठीच वचनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे की सैतान प्रियानो त्याची कृत्य करतो. तो आम्हाला प्रवृत्त करतो, तो आम्हाला चिथवतो, तो आम्हाला अवज्ञेकडे नेतो, तो आमचा विरोध करतो, तो आमची परीक्षा घेतो. त्याचबरोबर लबाडी करण्यासाठी तो आमच्या मनाला काय करतो? भरवतो. हालेलुया. वाईट गोष्टीने भरवतो. आणखी प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, 1 थेसलोनिकयाचा 2 अध्याय वचन 18. ह्यामुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचे इच्छिले. मी पौलाने एकदा नाही तर 2दा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हास अडविले. ओके. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं ह्यामुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचे इच्छिले. मी पौलाने एकदा नाही तर 2दा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हाला अडविले. सैतान काय करतो? अडवतो देवाच्या लोकांना. कधी कधी अनेक ठिकाणी प्रार्थनेला जाण्यासाठी आपण तयार होतो. तुम्ही पण जाता ना प्रार्थनेला? टीटीआयचे जाता की नाही? माझे प्राणो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की पौल या ठिकाणी म्हणतो ह्यामुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचे इच्छिले. अनेकदा प्राणो आम्हाला वाटतं की ह्या परिवारामध्ये, ह्या कुटुंबामध्ये जावं, आणि कधी कधी प्राणो आपण प्लॅन पण करतो की ह्या कुटुंबामध्ये मी आज जाईल. परंतु प्राणो अनेक अडखळणं तुमच्या जीवनामध्ये येतात.
हे कोणाचं काम आहे? आड येणं कोणाचं काम आहे? आम्हाला अडवणं कोणाचं काम आहे? माझे प्राणो, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, ह्यामुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छिले. मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हाला अडविले. हालेलुया. बऱ्याच ठिकाणी प्राणो अनेक लोक प्रार्थनेसाठी बोलवतात प्राणो, परंतु त्या व्यक्तीकडे जाण्यासाठी प्राणो इतका वेळ लागतो. कधी कधी आम्ही प्रार्थना पण करतो, आमची इच्छा पण असते की त्या परिवारामध्ये, त्या कुटुंबामध्ये जावं, प्रार्थना करावे, परंतु इतक्या अडचणी येतात प्राणो. खूप जवळ जरी असलं ते घर तरी प्राणो अडचणी येतात. हे कोणाचं काम आहे? हालेलुया. सैतान प्राणो देवाच्या लोकांना आमच्या घरी येण्यासाठी अडवत असतो. हालेलुया. सो तुम्ही प्रार्थना केली पाहिजे प्राणो. जर तुमची इच्छा असेल की देवाच्या लोकांनी तुमच्या घरी यावं, तुमच्या घरी प्रार्थना व्हावी, तर तुम्ही प्रार्थना करा, कारण तुमच्या घरी एखाद्या सेवकाने येणं ही इतकी साधारण बाब नाही. सैतान प्राणो लक्ष ठेवून असतो की ही व्यक्ती आज त्या व्यक्तीच्या घरी जाणार आहे. ह्या व्यक्तीने प्लॅन केलेला आहे, देवाच्या लोकांनी प्लॅन केलेला आहे की त्या व्यक्तीच्या घरी जायचंय, त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, तिथं वचन सांगायचं आहे. ते इच्छा करतात, अनेकदा इच्छा करतात. पौल म्हणतो, मी एकदा नव्हे तर दोनदा इच्छिले. हालेलुया. देवाच्या लोकांची इच्छा असते प्राणो की प्रार्थनेला जायचं, परंतु कधी कधी प्राणो आम्ही बघतो की अनेक प्रकारे प्राणो त्यांच्या पुढे आडवा येतो. तो पौलाला आडवा आला प्राणो. हालेलुया. म्हणून जर तुम्हाला एखाद्या घरी जायचं तर प्राणो त्यापूर्वी तुम्ही अगोदर प्रार्थना करा. जर देवाच्या सेवकांनाही तुमच्या घरी बोलवायचं असेल तर तुम्ही प्रार्थना करा की प्रभू तुझ्या सेवकाचे मार्ग मोकळे कर की त्याने आमच्या घरी येऊन प्रार्थना करावी. कारण सैतानाला ही गोष्ट मुळीच आवडत नाही प्राणो. तो नेहमी प्राणो देवाच्या लोकांचा विरोध करतो, याचकांचा विरोध करतो प्राणो. हालेलुया. विरोध करण्यासाठी तो उभाच असतो प्राणो, बाजूलाच उभा असतो. हालेलुया. म्हणून प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की जो सैतान आहे प्राणो, तो सैतान काय करतो? अडवण्याचं काम करतो. एक वचन आम्ही वाचूया, याकोब 4:7. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. ओके प्राणो, या वचनामध्ये आम्ही बघतो की जरी तो सैतान आम्हाला आड येतो प्राणो, जरी तो आम्हाला अडखळणं करतो, परंतु प्राणो जर आम्हाला हे वचन माहीत असेल, ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं, म्हणून देवाच्या अधीन व्हा. कोणाच्या अधीन व्हा? जर प्राणो तुम्हाला एखाद्याच्या घरी जायचे, देवाच्या लोकांना तुमच्या घरी बोलवायचे, तर त्याच्या अगोदर जे आम्हाला करायचे ते काय करायचं आहे? देवाच्या अधीन व्हायचं, देवाच्या हातामध्ये समर्पित व्हायचे. कारण प्राणो बऱ्याचदा घरामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात प्राण, त्या गोष्टी पण कधी कधी खूप बाधक ठरतात. म्हणून एखाद्या घरी जाण्याच्या अगोदर प्रार्थनापूर्वक उपास करून तुम्ही जा. हालेलुया. कारण त्यावेळेस सैतानाचं लक्ष आमच्याकडे असतं की आज आम्ही कुठे जाणार आहोत, हे की नाही, जसं त्याच्या पौलाकडे लक्ष होतं. माझे प्राणो, या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, वचन आम्हाला सांगतं की देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. हालेलुया. जरी तो आडवा येत असेल प्राणो, जरी तो आडवा येण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु प्राणो देवाचं वचन सांगतं की त्याने आडवं येण्याच्या अगोदरच तुम्ही परमेश्वराच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. हालेलुया. परमेश्वराने हे सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे, त्याला अडवण्याचं सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. जरी तो आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या अधीन होतो, परमेश्वर ते सामर्थ्य आम्हाला देतो की आम्ही सैतानाला अडवतो प्राणो. हालेलुया. हालेलुया. त्याच्या कुयुक्त्यांना आम्ही थांबवतो प्राणो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या अधीन होतो, देवाच्या अधीन होतो. म्हणून प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राणो, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. त्यांनी तुम्हाला अडवण्याच्या अगोदरच तुम्ही त्याला अडवा, हे की नाही.
त्याने आड येण्याच्या अगोदरच तुम्ही त्याच्या आड जा प्राण, पण परमेश्वराच्या अधीन होऊन जा. तसं जर गेलं तर है की नाही, तसं जाऊ नका. परमेश्वराच्या अधीन व्हा, परमेश्वराचं चिलखत घाला, परमेश्वराची शस्त्र सामुग्री धारण करा आणि नंतरच त्या शत्रूसोबत लढायला जा, म्हणजे निश्चित तुमचा विजय होईल. हालेलुया. आणखी प्राणो एक वचन आम्ही बघूया, लूक 22:31. शिमोना, शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. ओके, या वचनामध्ये प्राणो ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, पुन्हा वाचा. शिमोना, शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो प्राणो की सैतान काय करतो, मागणी करतो. काय करतो, काय करतो, जोरात सांगा. ओके, त्याने या वचनामध्ये कोणाची मागणी केली, प्रेषितांची, जो शिमोन आहे त्याची. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शिमोना, शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. हालेलुया. सो सैतानाचं काम काय आहे, मागणी करणं. कोणाला मागणी करणं, देवाच्या लोकांना. कशासाठी, प्रेषित आहे, देवाचे लोक आहे, आपण सर्व आहोत. सो आपल्या सगळ्यांना काय करायचं, चाळायचं, है की नाही. चाळून काय करायचं, खाली पाडायचं, ते जमा करायचं आणि त्याला गंधक आणि अग्नीच्या सरोवरामध्ये टाकायचं. या वचनामध्ये लिहिलंय की गव्हासारखे चाळावे. कशासारखं, किती जण गहू चाळतात बरं घरी, सगळे चाळतात ना, सगळे चाळतात की नाही, कसे चाळतात, असे ना, है की नाही, चाळणीत घेऊन. मग काय होतं, जे बारीक गहू असतात किंवा खडे असतात ते काय होतात, खाली पडतात. आणि जे गहू भरीव असतात ते पडतात का. प्रभूने आपल्याला गव्हाची उपमा दिलेली आहे, कारण गहू तो काय करणार आहे, कोठारात साठवणार आहे. आणि जे गहू खड्यांसोबत खाली पडणार आहेत, जे बारीक आहेत, ज्यांना भरपूर पाणी मिळालं नाही, खत मिळालेलं नाही, ते बारीक राहिलेत, ते काय होणार आहे, चाळणीतून काय होणार आहे. कारण सैतान काय करतो, आम्हाला चाळतो आणि चाळण्याची काय करतो, तो मागणी करतो. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की त्याने शिमोनाची काय केली, मागणी केली, प्रेषितांची मागणी केली. कारण या वचनामध्ये लिहिलं की शिमोना, शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे. म्हणजे त्याच्या हातामध्ये काय आहे, चाळणी आहे, चाळण्यासाठी. आणि परमेश्वराच्या हातात काय आहे, सूप आहे की नाही. त्याच्या हातात त्याचं सूप आहे आणि सैतानाच्या हातात काय आहे, चाळणी. आणि तो काय करतो, आम्हाला चाळतो. चाळताना तो असं जोरात जोरात धक्का पण मारतो. जे पडणार नसले तरी त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहिती, धक्का दिला की हे खाली पडतील, है की नाही. पण खाली कोणते पडतात माहिती, जे बारीक आहेत, है की नाही, जे भरलेले नाही. तुम्ही भरलेले आहात की नाही, कशाने, देवाच्या वचनाने, है की नाही. आम्ही हलके आहोत का, चाळणीतून पडताल का, जरी सैतानाने चाळलं तरी पडताल का. गव्हामध्ये प्रकार असते बघा, रेशनचे गहू तुम्ही बघितले असतील, शरबती गहू बघितले असतील, है की नाही. क्वालिटी असते, भरलेले असतात, है की नाही. काही फोस पण असतात, आईला चांगलं माहिती है की नाही. कितीही धक्का मारू दे प्राण, जर तुम्ही भरीव आहात तर तुम्ही कधीच पडणार नाही. हालेलुया. पण जर अजून पण भरलेले नाही, अजूनही बारीक आहात, फोस आहात, तर तो सैतान काय करणार आहे, चालणार आहे. आणि जे उरलेलं आहे ते त्याच्यासोबत घेऊन जाणार. जायचंय का, नाही ना, नाही जायचं ना, मग त्याच्यासाठी भरावं लागेल. आणि एकदाच भरलं जातं का, नाही, थोडं थोडं. गहू वाढायला खूप वेळ लागतो है ना, तर हळूहळू हळूहळू तो भरतो, है की नाही. सो आम्हाला पण भरायचं आहे देवाच्या सामर्थ्याने, त्याच्या पवित्र वचनाने आणि त्याच्या अभिषेकाने.
तरच आम्ही पडणार नाही. जर त्याने पेत्राची मागणी केली तर तो आमची मागणी करणार नाही का? तो म्हणणार नाही का, यांना माझ्या हातात दे, मग यांना चाळून बघतो, हे की नाही? तो प्रत्येकाची मागणी करतो, प्रत्येक व्यक्तीला तो पारखतो प्राणो, प्रत्येकाला त्या चाळणीमध्ये टाकतो प्राणो, आणि तो काय करतो, चाळतो. कारण त्याला भूस पाहिजे, हे की नाही, घेऊन जायला अग्नीसाठी. मग प्राणो, जर तुम्हाला वाटत असेल की त्या चाळणीतून तुम्ही पडू नये, त्या चाळणीमध्ये सुरक्षित राहावं, तर प्राणो तुम्हाला भरणं गरजेचं आहे, तुम्हाला वजनदार होणं गरजेचं आहे. कारण जे गहू वजनदार आहे त्यांना कितीही धक्का मारू द्या, ते कदापिही पडणार नाही. हालेलुया. जो सैतान आहे प्राणो, तो काय करतो, मागणी करतो. एक शेवटचं वचन आम्ही बघूया, 2 कोरिंथ 11:13 आणि 14. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. वचनामध्ये लिहिले की सैतान देखील काय करतो, काय करतो, जोरात सांगा. कोण घेतो, कोणाचं, तेजस्वी देवदूताच. आणखी पुन्हा वाचा ते वचन. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्तांच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. ओके, या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित. हालेलुया. प्राणो, सैतान खोट्या प्रेषितांचं देखील काय करतो, सोंग घेतो. हालेलुया. म्हणून प्रत्येक प्रेषितांना ओळखा की हे देवाकडून आहे की नाही. कारण या वचनामध्ये लिहिले प्राणो, कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. सैतान काय करतो, सोंग घेतो. काय घेतो, सोंग घेतो. त्या दिवशी मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की कसं एका सिस्टरांकडे प्राणो ते स्पिरिट जे होतं ते येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये तिच्याकडे यायचं आणि ते बायबलच्या विरोधात शिकवायचं. सो प्राणो, असे अनेक उदाहरणं प्राणो मी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वाचले. अनेकदा प्राणो देवाच्या लोकांना प्राणो त्यांना खोटं शिक्षण देण्यासाठी खोट्या प्रेषितांच्या माध्यमातून, खोट्या लोकांच्या माध्यमातून, खोट्या सेवकांच्या माध्यमातून प्राणो त्यांना फसवलं जातं. हालेलुया. कारण प्राणो या वचनामध्ये लिहिलं की सैतान देखील प्रेषितांचं सोंग घेतो. कोणाचं सोंग घेतो, प्रेषितांचं. आणि तेजस्वी देवदूताचं सोंग घेतो. सो तो कोणाचंही सोंग घेऊन तुमच्या समोर येईल, पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हालेलुया. अनेक प्राणो लोक आहे, अनेक परमेश्वराचे सेवक आहे की प्राणो कित्येकदा प्राणो सैतान त्यांच्या समोर येशू ख्रिस्ताचं रूप धारण करून आला, परंतु त्यांनी लगेच ओळखलं प्राणो, कारण त्यांच्याकडे वचन होतं. जेही तुम्हाला बायबलच्या विरोधात शिकवतील, देवाच्या वचनाच्या विरोधात शिकवतील, यावरून तुम्ही प्रचिती करू शकता की ते खोटे आहे किंवा नाही. पण तुम्हाला कधी ओळखता येईल, जेव्हा वचन तुमच्याकडे असेल. कारण तो कोणाचंही कामदार, प्रेषित, दिव्यदूताचं कोणाचंही सोंग घेऊन तो तुमच्याकडे येऊ शकतो आणि तुम्हाला फसवू शकतो. सोंग घेण्याचं काम कोणाचं आहे, सैतानाचं. हालेलुया. माझ्या प्राणो, असे अनेक कामं बायबलमध्ये दिलेले आहेत की जो सैतान करतो प्राणो. तो खोटी चमत्कार, खोटे अद्भुत आश्चर्यक्रम ह्या गोष्टी देखील तो करतो प्राणो. आणि अनेक जण प्राणो ह्या चिन्हाच्या मागे जाऊन प्राणो ते फसवल्या जातात. सैतान देखील चिन्ह करतो प्राणो. आम्ही बघतो की मोशेने देखील काठीचा साप केला आणि तांत्रिकाने देखील काय केलता, साप बनवला होता. हालेलुया.
ह्या गोष्टीवरून तुम्ही समजू शकता प्रियानो की सैतान देखील चिन्ह आणि चमत्कार करू शकतो. हालेलुया. ओळखा प्रियानो, खऱ्या गोष्टी ओळखा. परमेश्वराला म्हणा की ते आत्मिक नेत्र तुम्हाला दे की खऱ्या आणि खोट्याची जाणीव मला होईल. हालेलुया. कारण प्रियानो सोंग घेऊन तो सैतान आम्हाला फसविल. सो प्रियानो अशा अनेक गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहे प्रियानो की ज्या गोष्टी प्रियानो सैतान करतो प्रियानो. अनेक वेगवेगळ्या माध्यमामधून अनेक व्यक्तींच्या जीवनात शिरून सुद्धा तो काय करतो, त्याचं काम पूर्ण करतो. आम्ही बघतो की यहुदा इस्कोरियतमध्ये तो शिरला, असं लिहिले की सैतान शिरला. सो वैयक्तिकरित्या सुद्धा प्रियानो एखाद्या व्यक्तीमध्ये जाऊन प्रियानो तो सैतानाचा उद्देश, सैतानाचं काम करू शकतो. प्रियानो यहुदा इस्कोरियत प्रेषितांपैकी एक होता. प्रभूच्या सहवासात होता तरी सैतान त्याच्यामध्ये शिरला. हालेलुया. कारण त्याने वाव दिलं. कारण अनेक गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या. वचन सांगतं की तो कोण होता, चोर होता. त्याच्याकडे एक डबी होती. सो अशी छोटीशी कारणं असतात प्रियानो की ज्याद्वारे सैतानाला आमच्या जीवनाचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही संधी देतो किंवा आमच्या जीवनात पाय ठेवण्यासाठी एक पायरी त्याला आम्ही देतो प्रियानो. आणि ती पायरी मिळाली की तो, कारण चोरी, खून ह्या सर्व गोष्टी कोणाच्या आहे, सैतान. आमच्या जीवनात एखादी गोष्ट जरी सैतानाची असली प्रियानो तर ती त्या सैतानासाठी एक पायरीचं काम करते, त्याला पाय ठेवण्याची जागा तयार करून देते. म्हणून प्रियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप सतर्क असणं गरजेचं आहे. जरी आम्ही प्रार्थनेत आहोत, जरी आम्ही सहभागितेत आहोत, देवाच्या लोकांमध्ये आहोत, सान्निध्यतेमध्ये आहोत, तरी आम्ही बघतो प्रियानो की यहुदा इस्कोरियत प्रेषितासोबत होता, प्रभू येशू ख्रिस्तासोबत होता, तरी त्याच्यामध्ये सैतान शिरला. हालेलुया. म्हणून प्रियानो आम्ही आमच्या जीवनाला सांभाळणं गरजेचं आहे. आम्ही त्याला कुठल्याही बाबतीमध्ये वाव देऊ नये. त्याची जे कृत्य आहे ते कुठलेही कृत्य आमच्या जीवनात येऊ नये म्हणून आम्ही सांभाळणं खूप गरजेचं आहे. सो प्रियानो आज अनेक गोष्टी परमेश्वराने आम्हाला त्याच्या वचनातून शिकवल्या प्रियानो, आणि ह्याच गोष्टी नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला आहे. हालेलुया. सो आज आम्ही काय काय शिकलो प्रियानो, कुठल्या गोष्टी आज आम्ही शिकलो की जो सैतान करतो, आज्ञेचं उल्लंघन करतो, प्रवृत्त करतो, देवाच्या लोकांचा, याचकाचा विरोध करतो, परीक्षा घेतो, आणखी लबाडी करण्यासाठी मन भरवतो, आणखी एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी, सेवेत जाण्यासाठी काय करतो, अडवितो. त्यानंतर आम्हाला चाळावं म्हणून मागणी करतो आणि तो प्रेषितांचं, दिव्यदूतांचं, देवाच्या लोकांचं काय करतो, सोंग घेतो. सो हे सर्व गोष्टी प्रियानो परमेश्वराने त्याच्या वचनातून आज आम्ही शिकवलेलं आहे. सो यातली कुठली जरी गोष्ट आमच्या जीवनात आली तर आम्हाला लगेच समजून येईल की ही कोणाकडून आहे. तुम्ही मात करू शकता की नाही. देवाने ते सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे आणि प्रभूने ह्या गोष्टी तुम्हाला यासाठीच त्याच्या वचनातून प्रगट केलेल्या आहे की ह्या गोष्टीपासून तुम्ही स्वतःचा बचाव करावा आणि सैतानाचं कुठलंही आधिपत्य तुमच्यावर चालू नये म्हणून परमेश्वराने तुम्हाला जागृत केलं आहे प्रियानो. हालेलुया. सो प्रियानो जी सैतानाची कृत्य आहे ती नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला आहे. प्रियानो प्रभू त्यासाठीच प्रगट झाला आहे. जी ही सैतानाची कृत्य आहे प्रभू ती नष्ट करणार आहे. या प्रियानो आमचे नेत्र आम्ही बंद करूया. आज त्या प्रभूला आम्ही म्हणूया की प्रभू आमच्या जीवनात सैतानाची कुठलंही कृत्य असेल प्रभू तो आम्हाला अवज्ञेकडे घेऊन जात असेल, प्रभू तो सैतान आम्हाला विरोध करत असेल, तो आम्हाला लबाडी करण्यासाठी आमचं मन भरवत असेल, आम्ही तुझ्या विरोधात जावं म्हणून तो आम्हाला प्रवृत्त करत असेल
प्रभू त्याचे खांब तू नष्ट कर, त्याचे खांब तू नष्ट कर प्रभू. हालेलुया.